नमस्कार, गुन्हेगार क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर ही स्टोरी आहे हरियाणामधली. तर चांगलं सुखी कुटुंब असतं आणि त्या पत्नीचा 15 वर्षाच्या मुलाबरोबर अफेअर असतं. तर काय आहे पूर्ण स्टोरी, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर म्हणतात प्रेम आंधळ असतं. प्रेमात ना रंग ना पैसा ना जात धर्म काही बघितलं जात नाही. पण नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. दोघांपैकी एकाचं जरी विश्वास झाला तर त्याला खूप तडा जातो. देशात काही वर्षापासून अनैतिक संबंध खूप वाढत आहे. कधी महिलांचा तर कधी पुरुषाचा. अशा घटना खूप घडत आहे. तर हिचं 15 वर्षाच्या मुलावर अफेअर चालू असतं. तर हे नवरा रंग्यात पकडतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. राजा राणीचा सुखी संसार होता. नवऱ्याची आर्थिक स्थिती परिस्थितीसुद्धा चांगली होती. एक दिवशी काय होतं, नवरा ऑफिसमधून लवकर निघून येतो. घरी बायकोला सरप्राईज द्यायचं असतं. तो बायकोला न सांगता घरी येतो अचानक. तर पाहत होता काय, त्याच्या पत्नीचा त्या मुलाबरोबर नाही त्या अवस्थेत बघतो तो. त्याच्या सुखी संसाराचा भूकंप होऊन जातो. तर त्याने पत्नीला सगळ्याबद्दल विचारणा केली, पण तिने काही सांगत नाही. त्यानंतर खूप विचारल्यानंतर ती कबुली देते. तब्बल 3 महिन्यापासून त्या दोघांचे नैतिक संबंध सुरू होते. नवऱ्याला तर धक्काच बसतो. एक दिवस नवरा गावी जात असतो मुलांना घेऊन आणि आईवडिलांना घेऊन. तेव्हा बायको घरी एकटीच असते. तर तीही 2 दिवस त्या मुलाबरोबर हॉटेलमध्ये जाऊन राहते. तेव्हापासून यांचे संबंध चालू होतात. पत्नीची मोबाईल चेक करतो, त्यामध्ये दोघांचे फोटो व्हिडिओ वगैरे दिसतात पतीला. असं बघून कोणताही व्यक्ती असो, लेडीज असो, जेंट्स असो, कोणी सहन करू शकत नाही. आपल्या बायकोला दुसऱ्यासोबत बघून किंवा बायको आपल्या नवऱ्याला दुसऱ्यासोबत बघून अशा गोष्टी कोणी सहन करू शकत नाही. मग नवरा काय करतो, सगळं व्हिडिओ वगैरे बघतो. तो त्याच्या बायकोला कधीही माफ करत नाही. त्यानंतर त्याची बायको त्या मुलाला सोडून देते. पण जे नवऱ्याने बघितले डोळ्याने ते कधी तो विसरू शकत नाही. भले ती नंतर त्याच्याशी किती चांगलं वागू. काय असतं ना, नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर असतं. त्यामुळे आजच्या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आपल्याला कुणालाही बदनाम करण्याचं नाही आहे. फक्त अनैतिक संबंधात शेवट कसा होतो ते आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.